हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मी तुमची जवळची मैत्रीण आरती. सकाळी उठल्या उठल्या सगळ्यांच्या घरात होणारी एकच घाई म्हणजेच मुलांचा डब्बा. सगळ्यात घाईचं आणि पटापट करायचं जे काम असतं सकाळी उठल्यावर ते हेच असतं, मुलांचा डब्बा. सकाळी उठल्यावर प्रत्येकाच्या घरात हे काम असतंच, बरोबर की नाही? बाकीची जी कामं असतात ना ती निवांत जरी केली तरी चालतं, पण सकाळचा डब्बा असेल आणि त्यांना स्कूलमध्ये जायचं असेल मुलांना तर बस पटापट लवकर करावी लागतात ही कामं. आणि आज मी मुलांना देते डोसा. डोसा जो आहे ना तो मुलांना फार आवडतो. डोश्यावर साजूक तूप आणि कांदा लसूणची जी चटणी असते ना ती स्प्रेड करून द्यायची, म्हणजे छान लागतो डोसा. आपणही असं ट्राय करून बघा. फक्त साधा डोसा न खाता त्यावर आपण तूप आणि जी कांदा लसूणची जी चटणी असते ती स्प्रेड करा आणि टेस्ट करून बघा, नक्कीच आवडेल आपल्याला. आणि यामुळेच मला जी चटणी आणि जे सांबार असतं ना बनवायची गरज पडत नाही. आणि ह्याच घाई गडबडीत आपण बऱ्याचदा स्वतःला वेळ देणे आणि स्वतःसाठी वेळ काढणे खूप कठीण होऊन जातं. कामात आपले जे रोजचे दैनंदिन जे कामं आहेत त्यात इतके व्यस्त असतो की आपण स्वतःला विसरून जातो की कामापलीकडेही काहीतरी आहे जे खूप महत्त्वाचं आहे, ज्याची आपल्याला जास्त गरज आहे, जे आपल्याला रोजचं जीवन जगण्यासाठी ताकद देईल, नवीन ऊर्जा देईल, नवा उत्साह देईल, नवा जोश देईल. आणि हे तरी अवॉइड करून कसं चालायचं? आजच्या या रोजच्या धावपळीत आयुष्यात आपण आपल्या लक्ष द्यायचं विसरून चाललो आहे. नुसतं धावतोय, अफाट बेधुंद पळतोय, स्वतःकडे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष न देता. म्हणून थोडं थांबा, निवांत बसा, मोकळा श्वास घ्या, नंतर चाला. काय सुटलंय, काय येणार आहे, काय बाकी आहे, सगळं एक वेळेस नको का बघायला? बरोबर की नाही? आणि आता आहे चहाची वेळ. सकाळचा हा गरमागरम चहा तसा मला गॅलरीत बसून घ्यायला आवडतो. कधी हलका, कधी मसालेदार, तर कधी नुसतं कोरा चहासुद्धा मला आवडतो. 2 गोष्टी तो मनातलं ऐकतो आणि 2 गोष्टी त्याचा तो सुचवतो. मग त्यानेच तर होते एका सुंदर दिवसाची सुरुवात. तो पिऊनच आपण विसरतो या जगातलं भरभक्कम असं दुःख जे आपण आपल्या पाठीवर वाहतोय. चहा म्हणजे नवा उत्साह, नवा श्वास. त्याच्या प्रत्येक घोटात असतो एक नवा आशावाद. आणि ह्या चहासोबत मी 2 बिस्किटं खाते, कारण उपाशीपोटी चहा घ्यायचा नसतो. त्याच्यासोबत 2 बिस्किटं खायची आणि जी बिस्किटं आहेत ती मी डायजेस्टिव्ह वापरते, म्हणजे त्याने थोडं असं मैद्याची नसल्यामुळे त्याने त्राससुद्धा होत नाही. मुलं शाळेत गेल्यानंतर थोडी एक्सरसाइज केल्यानंतर ही जी वेळ असते ती निवांत असते माझ्यासाठी, म्हणजे माझ्यासाठी तो मी टाईम आहे. आणि आज डेट आहे 30 डिसेंबर. डिसेंबर महिना संपायला 2 दिवस बाकी आहे. तर त्यासाठी आज आम्ही जातोय एका ठिकाणी. सांगते मी तुम्हाला कुठे जातोय. सरत्या वर्षाला निरोप देताना देवाचरणी नतमस्तक व्हावं म्हटलं. आणि आज आहे सोमवती अमावस्या. सो आम्ही आलोय घराजवळच असणाऱ्या महाकालेश्वर मंदिरला. पुन्हा नववर्षाचे स्वागत करूया. गतवर्षाची गोळाबेरीज करत चांगले तेवढे जवळ ठेवून वाईट वजा करून नवे संकल्प, नवे स्वप्न रंगवूया. प्रत्येक सरते वर्ष जाताना आपल्याला भरपूर काही शिकून जातं आणि नवीन वर्ष येताना आपण त्या शिकवणीतूनच नवीन संकल्प घेऊन नवीन स्वप्नाची शिदोरी बांधतो. खरे तर येणारे नवीन वर्ष आपल्यासोबत नवीन आनंद, नवीन स्वप्न आणि भरपूर उत्साह घेऊन येत असतं. म्हणून नवीन वर्षाची सुरुवात होण्याअगोदर आणि हे वर्ष संपण्याअगोदर देवाचे आभार मानूया म्हटलं. खूप काही दिलं आहे त्याने यावर्षी, मी त्याची खूप कृतज्ञ आहे. देवा तुझी कृपा सदैव पाठीशी असू दे, तुझा हात सदैव मस्तकी राहू दे, तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. आता जातोय घरी. तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.